संतान सुख मिळत नाही किंवा बरेच वर्ष लागतात मूल होण्यासाठी, तर यामागे पितृदोष कारणीभूत ठरू शकतो का? कसं असतं ना की पितृदोषाचे सुद्धा अनेक विभाग आहेत. अच्छा. एक लक्षात घ्या, आपली जी पित्र असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी असतात, कारण ते आपले वडील, आजोबा, पणजोबा असतात. कोणत्याच वडिलांना असं वाटत नाही की आपल्या मुलांनी त्रास सहन करावा. बरोबर. पण कळत न कळत आपण बेसिक चुका केलेल्या असतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण सहज करायला हव्या त्या नाही केल्या, बरोबर. की ज्याच्यामुळे दोष निर्माण झाले. आणि अनेक वेळा दुसऱ्या संततीच्या वेळी हा प्रश्न तीव्र होऊन समोर येतो. सगळ्यात प्रथम आपल्या पित्रांची माफी मागा, की माझ्याकडनं कळत न कळत काही चूक झाली असेल, मी तुमचाच आहे किंवा मी तुमचीच आहे. देवाला नमस्कार करायचं, मग देवाला माफी मागायची की मी माझ्या पित्रांची चूक सांगतोय, आणि मग ईश्वराला म्हणायचं की तुला जे माझ्यासाठी योग्य वाटत असेल ते तू मला दे. आपल्याला संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. तर हे होतं. पितृदोष असतात, मग पितृदोषाचे उपाय असतात, काही पूजा असतात, काही असे सोपे उपाय असतात.